तुम्हाला सामर्थ्य पाहिजे ना? एक, तुम्हाला ईश्वर विश्वास करावा लागेल. दोन, तुम्हाला देवाचं वचन वाचावं लागेल. आणि तीन, पवित्र जीवन, होली लाईफ जगावं लागेल. इथं पाप चालू आणि दे मला सामर्थ्य प्रभू, स्वर्ग उघड, माझ्यावर सामर्थ्य येऊ दे. डोकं फोडून घ्या, सामर्थ्य येणार नाही. हालेलुया. सामर्थ्य कधी येतं? ज्या तुम्ही ईश्वरवरती विश्वास करता की प्रभू आज मला तुझ्यापासून सामर्थ्य पाहिजे. माझा विश्वास आहे की आज मी चर्च मधून सामर्थ्याला घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि त्या प्रार्थनेबरोबर तुम्ही वचन वाचता, वचनाचा आधार घेता, वचन रीड करता, मेडिटेट करता, वचनाद्वारे चालता, त्याबरोबर पवित्र जीवन जगता. लक्षात घ्या, देवाचं ग्लोरी, देवाचं सामर्थ्य स्वर्ग उघडून तुमच्यावरती प्रगट होईल. हालेलुया. पण का सामर्थ्य मिळत नाही? आम्ही विश्वास करत नाही, आम्ही वचन वाचत नाही. रविवारी चर्चला आलो का पुढच्या रविवारीच बायबलला असं करतो, प्रेज द लॉर्ड. बाकी दिवस बायबल कपाटामध्ये ठेवतो. काही लोक उशाखाली घेतात, प्रेज द लॉर्ड. म्हणजे पास्टर उशाला घेतला का झोप लागते. हालेलुया. मला एक सांगा, तुम्ही जर याला उशाला घेतल्यावर तुम्हाला चांगली जर झोप लागती, छातीवर ठेवल्यावर सैतान जवळ येत नाही, हे वाचल्यावर किती सैतान लांब पळल. हालेलुया. उशाला घेतल्यावर झोप लागते ना, मग हे वाचा ना. सैतानाची ताकद आहे का तुमच्या शरीरात एंट्री करायची? किती मोठा अर्थ आहे. उशाला घेतल्यावर झोप लागते ना तुम्हाला, मग हे वाचा, हे वचन खा. प्रेज द लॉर्ड. रोज वचन वाचा, एक तरी अध्याय वाचा, विश्वासाने वाचा, पवित्र जीवन जगा आणि गुडघे टेकून प्रार्थना करा, उपवास करा. बघा, तुमच्या घरावर, तुमच्या जीवनावर, तुमच्या शरीरावर देवाचं सामर्थ्य उतरलं. हालेलुया. पवित्र जीवन जगा, पापापासून दूर राहा. 101% तुम्हाला सांगतो, स्वर्ग उघडून देव तुमच्यावर सामर्थ्य पाठवणार. सिक्रेट आहे. देवाचं सामर्थ्य पाहिजे तर विश्वास ठेवा, वचन वाचा आणि हे जीवन आहे ना, शरीर पवित्र ठेवा. हालेलुया. आणि मग तुम्ही मला पुढच्या वेळेस सांगताल, पास्टर मी हे चालू केलंय, खरंच मला सामर्थ्य मिळालंय. प्रेज द लॉर्ड.